खंडवे गुरुजी यूट्यूब चॅनल आपलं सरचे स्वागत आहे. आज मग महिन्यापूर्वी दाखवलेलं सूर्यफुला किती फुलली ते आज दाखवणार आहोत. मागच्या वेळेस काय फुलं बिलं नव्हती, पण आता फार भयंकर अशी मस्त फुलं आलेली आहेत आणि झाड इतकं वाढलंय ना, 8-8.5 फुटाचं झाड झालेलं आहे. त्यामुळे वरचं दाखवणे मुश्किल आहे, तरी बांधावर जाऊन मग दाखवतो. हे देखा सूर्यफूल. आता याची हाईट देखा बरं किती आहे. हे देखा, माझा हात पण पुरत नाही एवढा वर झालेला आहे. एवढा जवळजवळ 8-8.5-9 फुटावर गेलेला आहे. 9 फुटाचा ह्या सूर्यफूल झालेला आहे. पूर्ण शेतात मग सूर्यफूल लावलं आहे. तुम्हाला बांधावरून दाखवतो. हे देखा, एवढा अजून फुलं यायची राहिली. शेवटपर्यंत आहे बघा. पलीकडे एक याचं झाड आहे, शेवग्याचा, आंब्याचा आहे. असा माझा या सूर्यफुलाचा रान आहे. देखा, थोडासा आहे, अगदी मस्त फुलं आलेली आहेत. हा इथे एक पाहुणा आलाय पहा फुलावर. हे देखा, मध चाखायला आलेला आहे बघा. मधमाशा. आता ह्या दुसराचा एक वेगळाच प्रकार आहे. मधमाशी सारखाच आहे, पण काळ गेला आहे, गेला उडून. अशा असंख्य फुलावर येतात मधमाशा, भुंग मध चाखायला येत असता. हे असा रान आहे माझा. भरपूर असे आयुर्वेदिक पण आहेत इथं. रानकेळी माझी. हे देखा, आतमध्ये रानकेळी आहे. आंबा आहे, लिंबू आहे, फणस. फणसाचं झाड आहे त्या. इकडं माझं शेचा खेकडाचा तळा आहे. पलीकडे कोंबड्यांचा कुक्कुट पालनाचा आहे. इथं आवळाचं झाड आहे बघा. आवळ आहे. त्याला काय अजून आले नाही आवळ, येतील. इकडे एक आडूळस आहे. खोकला झाल्यानंतर मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं होता. 5 ते 6 पानं अशी पिवळी झालेली काढायची आणि 4-5 कप पाणी ठेवायचा. 4-5 कप पाणी उकळाय ठेवायचा. त्याच्यात ते पानं टाकायची आणि साधारणपणे आटून 1 कप होईल अशा प्रकारचा काढा बनवायचा. ते काढा रोज 4-5 दिवस असा करायचा आणि प्यायचा. खोकला बरा होता यानं. अशा प्रकारे ह्या देखा, या रान माझा बराच मोठा आहे. शेवटपर्यंत जवळजवळ म्हटलं तरी 14 गुंठ्याचा रान आहे. 16चा आहे, पण आता 2 याच्या मध्ये माझं घर आहे. घर आणि बगीचा आहे, त्यामुळं 14 गुंठ्यात या केला असा. अशा प्रकारे इकडे एक जांभळीचं पण झाड आहे. इथं भेंडी लावली बघा. ही दिवाळी भेंडी. दिवाळीपर्यंत ही चालते. लय मोठमोठाले भेंडे येतात, अगदी चव. इथे पेरूचं झाड लावलंय. 2-3 वर्ष झाली त्याला, अजून काय पेरू नाही आलंय. येतील. या इथं जांभळीचं झाड आहे या. आणि इकडं पाण्याच्या टाक्या आहेत बघा आमचे. त्याच्यासाठी पाणी लागत. खेकड्याच्या तळ्यासाठी पाण्यासाठी 3 टाक्या भरून ठेवलेल्या आहेत. 7 ते 8 दिवसात त्या पाणी बदलायला लागत. त्याच्यामुळं त्या 3 टाक्या आम्ही करून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून तोटा नको यायला. इकडं कोंबड्यांसाठी आम्ही कुक्कुटपालन सुरू केलं. कोंबड्यांसाठी अशा तारा लावल्या. हे देखा, आवडा रान आहे. कोंबड्या आत कोंडल्या. कोंबड्या खोलून दाखवतो.
ह्यात आता बऱ्याच विकल्या गेल्या. आता तलगी आहेत, बारीक पिल्ला मोठाल्या झाल्या, तलगी झाल्या. तलगी दाखवते तुम्हाला. दार उघडले ते बाहेर पळा येरत्या. या देख आता दार उघडे तुम्हाला. या देखा कोंबड्या आता या असे देखा पळाली. त्यानं बाहेरचं खाल्लेलं आवडत. हे देखा कशी पानं खाता झाडांची. अशा प्रकारे इथं या 8-9 तलगी आहेत. आता म्हटलं 4 कोंबड आणि 4 तलगी. ते एक उरफाट पिशा बघा, त्याला पिसा पण राहिले नाही. त्या प्रकारे या कुक्कुट पालनाचं आहे. आवडी जागा ठेवली त्यांना, जाळी मारली पूर्ण. मुंगसा येतात, त्यांचा बंदोबस्त आम्ही केलाय, त्यामुळे काही टेन्शन नाही. अशा प्रकारे इकडे बारीक पिल्ला आहेत. त्या पिल्ला पिंजऱ्याच्या आतच आहेत, त्यांना काय बाहेर नाही काढायचं. मग एक पिल्लू बारीक आहे. 16 पिल्लं होती, याच्यातले एकच पिल्लू राहिला. देवीच्या रोगाने ते खलास झाला. आणि हे पिल्ला आहेत बारीक. ह्या देखा इकडं 7 होती, एक देवीच्या रोगाने मेला. आता कोंबडी आहे. या 6 पिल्ला ती सांभाळते, त्यांना काय आम्ही बाहेर सोडतो नाही मुंगसाची यांना भीती ना. अशा प्रकारे कोंबडी पालन चालू केलेलं आहे. हे देखा या बारीक या कुसराल्या, बाकी या मोठाल्या झाल्या. अशा चाललाय काय ना काय तरी उद्योग आपला चाललाय, टाइमपास. आता दुसरं काय करणार, त्याच्यामुळं खेकडा पालन आणि कुक्कुट पालन सुरू केलंय. आंब्याची झाडं लावल्या 30 ते 35. नारळाची झाडं आहेत कडना. हे देखा आता एक 5-6 वर्षात नारळ येतील. हे कडन नारळ झाड पर शेवटपर्यंत आहेत. हे का तिथपर्यंत, आणि आंब्याची झाडं शेवटपर्यंत आहेत. अशा लाईन्स लावल्या आंब्याच्या, कडना नारळाची झाडं आहेत. इकडचं सोयाबीन आहे शेवटपर्यंत खालच्या वावरात. यूट्यूब चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्र मैत्रिणींना सगळ्यांना. धन्यवाद.